या दोन संघादरम्यान सामना असेल. तर नाणेफेकीचा विचार केला तर बापू किंग टीमनं नाणेफेकी जिंकले. संघाचा संगणक प्रितेश म्हात्रे ज्यानं नाणेफेकी जिंकल्यानंतर हॅलो तर प्रथम कॉल दिला होता प्रितेशनं की हॅलो 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 माईक चेक. हॅलो तर प्रितेशनं कॉल दिला होता की फील्ड फर्स्ट आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर गोलंदाजीचा भार सोपवला जातो तो जयेश म्हात्रेच्या खांद्यावरती. ज्या जयेशनं गोलंदाजी चांगली केली होती पहिल्या सामन्यामध्ये देखील, मात्र हार्डलक निश्चित पराभव त्यांना पत्करावा लागला होता. मात्र एकीकडे यश कंस्ट्रक्शन टीमचा विचार केला तर एका हाती किल्ला लढवला होता मंगेश म्हात्रेनं. या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक ज्याच्या नावी आपण पाहतो त्या मंगेश म्हात्रेनं मात्र डॉमिनेट केलं होतं पूर्णतः यश कंस्ट्रक्शन टीमला. तर बोलूया सामन्याच्या दिशेनं गेम ऑन लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल आहे तो पहिला चेंडू घेऊन जयेश म्हात्रे या ठिकाणी सज्ज झालाय. तर समोर जाईल फलंदाज यावेळेस मात्र स्ट्रायक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो अमर म्हात्रे आणि एका बाजूला राजकुमार भाई म्हात्रे अशी सलामी जोडी यश कंस्ट्रक्शन टीमच्या वतीनं. पहिला चेंडू ह्या ठिकाणी मात्र हलक्या हाताने टॅप केला जातोय. चेंडू आलाय तो शॉट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं जातंय. तर साहिल हरिदास म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. विनंती असेल या इकडे यायचंय आपण. साहिल म्हात्रे यायचंय आपण. दरम्यान सुरेख चेंडू पाहावा लागेल. सुरेख चेंडू फेकलाय गोलंदाज जयेशनं. एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पॉवर सर्कलचं पहिलं षटक आपण पाहतोय. प्रत्येक षटकारासाठी भाईंना 1000 रुपयाचं पारितोषिक विलास म्हात्रे यांच्याकडनं आलंय. मात्र षटकार ठोकावा लागेल. दरम्यान हा चेंडू शफल झाले होते असं वाटलं होतं. जेल जणू काही हातामध्ये या ठिकाणी मात्र गवसलाय की काय, मात्र तसं घडलं नाही. चेंडू जमिनीला दान होतोय आणि हाफ चान्स होता त्या ठिकाणी, मात्र तो चान्स पूर्ण केला जात नाहीये आणि झेल ड्रॉप होतोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेनं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं जात आहे. राजकुमार भाई यांच्या माध्यमातून धावसंख्या दाबळकरती 2 धावा. फुल्लेंचा हा चेंडू ऑन ड्राईव्हचा हा फटका गरंगळत चेंडू जातोय तो. यावेळेस मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू आलाय आणि तोपर्यंत मिळतात ते 2 धावा. पहिलं षटक अतिशय चांगलं म्हणावं लागेल गोलंदाज जयेश म्हात्रेचं, कारण की ह्या षटकामध्ये आतापर्यंत नियंत्रित आणि अनुशासित गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त धावा खर्च केल्या 4 आणि चेंडू देखील समाप्त झाले ते 4. दरम्यान हा चेंडू ओरपेच चेंडू होता. प्रहार करायचा प्रयत्न, फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू विसावलाय मिडॉपच्या हातामध्ये. पहिली विकेट आणि पहिला फलंदाज बाद होतोय. अमर म्हात्रे बॅक टू द पवेलियन. अतिशय चांगलं संगीत. आज ज्यांची जयंती आपण पाहतोय धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करूया. तर नौका फलंदाज मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना करणला आपण पाहतोय. 1 to go अंतिम डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जयेशची क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन करताना आपण पाहतोय. जो शॉट फाईन लेग आहे त्याला आणखीन फाईन करण्याचा प्रयत्न. दरम्यान गती परिवर्तन आणि फलंदाजाला मात्र बेट केलंय. टॉट चेंडू षटक कंप्लीट झालं. एका षटकाखेरीज धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त 4 धावा आणि 1 गडी गमावलाय. म्हणजे 1 गडी बाद 4 अशी स्थिती प्रथम फलंदाजी करत असताना यश कंस्ट्रक्शन. इथे मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज सत्यवान म्हात्रे यांचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय.
जशी गोलंदाजी जयेशनं केली तशीच गोलंदाजी सत्यवानला देखील करावी लागेल, कारण की सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. दोन्ही संघ एक एक सामना गमावून मात्र दुसऱ्या या सामन्यामध्ये खेळतायत. आणि मिस फील्ड झाली आणि चेंडू निघून जातोय तो सीमा पार षटकार. जर पाहिलं तर डीजेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या आठवणी दिल्या जात आहेत. त्यामध्ये विनायक माली यांची आठवण देणारं हे संगीत, एक आगली वेगळी डायलॉग डिलिव्हरी ज्यांची आपण सातत्यानं पाहतोय. आगरी किंग म्हणून आज ख्याती ज्यांना मिळवली आहे. गोलंदाजचा समाचार घेतला. पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार आलाय. दरम्यान हा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. चेंडू यावेळेस मात्र खेळून काढला तो ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये चेंडू आला होता. तोपर्यंत मिळतील त्या एकच धाव, कारण की रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर राजकुमार भाई हे तितके धावू शकत नाहीत. त्या कारणास्तव फक्त एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये परिवर्तन, धावसंख्या डबल डिजिट मध्ये पाहायला मिळेल. 11 धावा राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू फटका फसलाय आणि झेल ड्रॉप झालाय की ड्रॉप केलाय हा देखील पाहण्याजोगा प्रश्न असेल, कारण की माहित आहे राजकुमार भाई सातत्यानं क्रिकेट खेळत नाहीत. मात्र त्यांचा खेळ पाहायला मिळावा त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या चाहत्यांना. त्या कारणास्तव कदाचित झेल ड्रॉप केलाय की काय, ही रणनीती हे डावपेच सातत्यानं आखले जात आहेत. मात्र त्यामध्ये किती यश मिळेल बापू किंग ह्या टीमला. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र प्रहार केलाय. गॅपशॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. वन बाउंड चेंडूला गॅदर केलं जाईल आणि तिथे मिळेल ती फक्त एक धाव. दुसऱ्या धावेसाठी तू मैमय चालू होतं, मात्र अखेरकार भाईनी नकार दिलाय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 13 धावा धावपळकी. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर, एक गडी बाद 13 अशी स्थिती. प्रथम फलंदाजी करत असताना यश कंस्ट्रक्शन. राऊंड द विकेट न पुन्हा एकदा सत्यवान म्हात्रेचा हा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय. पुन्हा एकदा मिड विकेट तैनात आहे त्याच्या हातामध्ये. चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि प्रयत्न सफल झालाय. या ठिकाणी 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी देखील माणस बनवलं होतं, मात्र धाडस करू शकत नाहीयेत. 2 धावेवरती समाधान मानलं गेलं. षटक क्रमांक दुसऱ्यामधील जर आपण विचार केला तर चेंडू समाप्त झालेत ते 5 चेंडू या ठिकाणी मात्र पूर्ण झालेत. 1 to go अंतिम चेंडू असेल गोलंदाज सत्यवान म्हात्रे याचा. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र बॅटचा अंदरून हिस्सा लागतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव घेताना मात्र यश लाभलंय. तिसऱ्या धावेसाठी देखील पलटलेत. नेमकं घडतंय काय? खूपच लेझी क्रिकेट मी म्हणेन. ज्या ठिकाणी फक्त एक धाव होती, दुसरी धाव घेत असताना कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र अशा ठिकाणी 3 धावा. आकाश, खूप चिंतेची बाब असेल ती बापू किंग टीम साठी, कारण ह्या टीमला विचार करावा लागेल. एकतर आपण एक सामना गमावलाय आणि हा सामना खूप महत्वाचा आहे. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला आपलं आव्हान कायम राखायचं असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाची बाब असेल. मात्र ते तसं करत असताना या ठिकाणी खराब कामगिरी, लेझी क्रिकेट. या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत आणि या 3 न मात्र संघ पुढे सरकतोय. धावसंख्या धावपळकावरती 18. एकीकडे आगले वेगळे उपक्रम आमच्या काणी पडतायत की जर सामना जिंकला तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी भाईंना द्यावी. मात्र त्यासाठी भाईंना कारनामा करावा लागेल. काहीशी धावांची उभारणी करावी लागेल आपल्या संघासाठी, जो प्रयत्न त्यांच्या वतीनं होतोय. मात्र एकीकडे विशाल म्हात्रे काहीसा काळमंत्र देण्यासाठी गेले होते, कारण की इथनं त्यांना माहित आहे प्रतिस्पर्धी संघ एक चांगला संघ आहे. ज्या संघाने देखील 50+ धावसंख्या मारली होती पहिल्या सामन्यामध्ये, त्या संघासमोर किमान 55-60 धावा बनवाव्या लागतील. त्या संघामध्ये प्रितेश सारखा एक चांगला फलंदाज आकाश आहे त्याच्या साथीला. हे पाहता धावसंख्या बनवणं हे खूप गरजेचं आहे आणि ते करत असताना 2 षटकामध्ये प्रति षटक 9च्या सरासरीनं 18 धावा बनवल्यात. मात्र इथनं आता कशा प्रकारे रणनीती असेल आणि कशा प्रकारे फलंदाजी होईल ते फलंदाज राजकुमार भाई आणि त्यांच्या साथीला असलेल्या फलंदाज करण्याच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. 3रं षटक घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो आकाश. स्वतःच पहिला आणि संघाच्या वतीनं 3रं षटक हाताळताना आपण आकाशला पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वुडलेंथला पिच केल्यानंतर मात्र सुरेख उचली घेणारा हा चेंडू आणि फलंदाजाला मात्र बेट केलाय.
एक बचावात्मक लाईनचा जर विचार केला तर यॉर्क लेंथ असेल, तदनंतर गुड लेंथ असेल आणि शॉर्ट अप लेंथचा जर विचार केला तर त्याच्यावरती मात्र आपल्याला गती प्रदान करावी लागते, तर मात्र त्याच्यावरती आपला बचाव होऊ शकतो. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या जवळ. थोडस खराब क्षेत्रक्षण. क्षेत्रक्षण हे खूप चिंतेची बाब असेल, ते मी म्हणेन बापू किंग टीम साठी. तिसऱ्या धावेसाठी आणि 3 धावा देखील पूर्ण. हे आनंद आहे केपीएलचं, कारण की कुठारी प्रीमियर लीग म्हटलं तर फक्त एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट, ओनली एन्जॉय. जरी एन्जॉय असलं तरी देखील सामना खूप महत्वाचा आहे, कारण की तुम्ही कितीही आनंद व्यक्त करत असला तरी देखील ज्या वेळेला एकमेकांसमोर तुम्ही लढता त्यावेळेस विजय हा प्रत्येकासाठी खूप महत्वाचा असतो. अप्रतिम झेल, वाटत कॅच या ठिकाणी अप्रतिम अचूक जजमेंट आणि त्याच प्रकारे कलेक्टिंग देखील तितकीच सुरेख पाहायला मिळते. ती गणेश रुपेकरच्या माध्यमातून झेल प्राप्त होतोय. फलंदाज बाद झालाय. यावेळेस मात्र खेळी संपुष्टात आली आहे ती करणची. ज्या करणनं षटकार ठोकला होता पहिल्याच चेंडूवरती, त्या करणला मात्र माघारी परतावं लागतंय. डीजे भाईंचा निश्चित दरारा आहे, मात्र क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला दरारा निर्माण करायचा असेल तर फटके येणं गरजेचं आहे. मात्र एकीकडे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 22 धावा, 22, लॉस ऑफ 2 विकेट. भाईचा विचार केला तर वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळतात, तर त्यांच्या साथीला स्वतः संगणक यावेळेस मात्र मैदानात दाखल झालेत. विशाल म्हात्रे. आता विशालला खूप मोठी जिम्मेदारी स्वीकारावी लागेल आणि इथनं एक महत्वपूर्ण इनिंग दाखवून द्यावी लागेल आपल्या संघासाठी, कारण की संघनायक आहेत. संघनायकाला लीड करावं लागेल आपल्या संघाला. दरम्यान हा चेंडू फटका फासलाय. पुन्हा एकदा गणेश रुपेकर पुढे सरसावतात. बिग विकेट. ज्या विकेट साठी झालं विणलं होतं तो फलंदाज जाल्यामध्ये फासलाय. बिग विकेट. विशाल म्हात्रे बॅक टू द पवेलियन. मी म्हटलं होतं स्ट्रॅटेजी बनवणं खूप गरजेचं आहे आणि ती स्ट्रॅटेजी बनवल्यानंतर ती एक्झिक्यूट देखील करता यायला हवी. मात्र ते करत असताना कुठे का होईना अपयशी झालाय तो विशाल म्हात्रे. संघनायक होता यावेळेस मात्र 4थ्या क्रमांकावरती स्वतः फलंदाजीसाठी आले होते, मात्र फलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवरती बाद होत आहेत. 0 आकड्यावरती बाद होवं लागलं ते विशालला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श मैदानावरती आलाय, मात्र आदर्श आलाय आणि भाई बाहेर येत आहेत. बॅक टू बॅक दुसरी सफलता गोलंदाज आकाशला या ठिकाणी प्राप्त होते. डीजे तो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे आज रेडबुल हे बक्षीस कित्येकदा लागलंय. हा काही जर विचार केला तर सामना जिंकला तर रेडबुल देण्यात येईल हे कित्येकदा ह्या ठिकाणून अनाऊन्स देखील झालंय, मात्र सामना काय जिंकता आला नाही. आता देखील अनाऊन्स केलंय आमच्या संदीप म्हात्रे यांनी, जे बापू किंग या संघाचे पॅकर्स आहेत. तर चला आपण वेल जास्त दौडू नका. सामना फक्त 5वा सामना आहे. बरेच सामने खेळवायचे आहेत. 8 संघ प्रॉपर आणि 4 ज्युनियर असे 12 संघ आहेत. या सर्वांचा जर विचार केला तर ज्या मॅचेस आहेत त्या पूर्ण करण्यासाठी बराचसा अवधी लागेल. ते पाहता आपण स्पीडअप करायचं. पंच आपण देखील सातत्याने ऑन करा. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा, 22, लॉस ऑफ 4 विकेट. आदर्श आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणखीन एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश. योगेश स्ट्रायकेट वरती, नॉन स्ट्रायकेट वरती आदर्श.
तर गोलंदाजीमध्ये गणेश रुपेकर यांची चांगली गोलंदाजी होती. तर गोलंदाज गणेश रुपेकर सज्ज झालाय. राईट अप ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडनं मध्यम गती गोलंदाज. पहिला चेंडू फसवा चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बेट केलाय आणि यष्टीरक्षकाची चालाकी पहा. जसा फलंदाज पुढे सरसावला त्यानंतर मात्र सरळ चेंडू यष्टांवरती घेऊन जातोय आणि फलंदाजाला बाद केलाय. थांबायचं आहे, थांबायचं आहे. या ठिकाणी तब्बल जर विचार केला ह्या स्पर्धेसाठी लाख मोलाचं डोनेशन आलंय. सन्माननीय मुरलीधर शेठ म्हात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 1500 रुपये आले. तसेच जनार्दन हरी म्हात्रे यांच्याकडनं देखील 500 रुपये ह्या स्पर्धेसाठी. तसेच जयदास चे बादशाह यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं डोनेशन आलं होतं. ₹1000 डोनेशन त्यांचं देखील आलं होतं. तर त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि त्यांना सर्वांना विनंती असेल की या आपण मंचावरती यायचं आहे. चला वळूया सामन्याच्या दिशेनं. फलंदाज नवीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. योगेश बाद झाल्यानंतर मात्र नौका आलेला फलंदाज आपण पाहतोय. त्या ठिकाणी विवेक म्हात्रे पहिल्या चेंडूवरती सिंगलनं मात्र स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. ते विवेकनं एकनं मात्र संघ बऱ्याच उशिरानं पुढे सरकेल. 23 धावा या ठिकाणी पूर्णतः बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय तो यश कंस्ट्रक्शन संघ. आणखी बापू किंग ह्या संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जे काही फासे फेकले होते ते निश्चित त्यांच्या पूर्णतः हितामध्ये पडतायत. दरम्यान हा चेंडूची पाहणी नाही, अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय आणि चेंडू निघून जातो यष्टीरक्षक संघनायक प्रितेशच्या हातामध्ये. पूर्णतः रोख लावली आहे गोलंदाजांनी. गोलंदाजांचा विचार केला. जयेशनं चांगलं षटक हाताळलं. त्यानंतर सत्यवाननं देखील तितकीच चांगली गोलंदाजी. आकाशनं त्याहून अधिक चांगली गोलंदाजी आणि आता गणेश देखील तितकीच सुंदर गोलंदाजी करतो. चारही गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं थोडं असेल. दरम्यान हा चेंडू सातत्यानं व्हेरिएशन राहिलंय या गोलंदाजचं. कारण की प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन दाखवत असताना आपण गणेशला पाहतोय. एक चाणक्य नीतीचा खेळाडू आहे आणि प्रत्येक चेंडूवरती आपली चालाकी मैदानावरती दाखवून देत असताना गणेश रुपेकर. तर सन्माननीय हरिदास शेठ म्हात्रे असतील, मुरलीधर म्हात्रे असतील, गणेश म्हात्रे आहेत, सूर्यकांतजी म्हात्रे, जनार्दन म्हात्रे यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती. तसेच विष्णू जानू म्हात्रे यांना देखील विनंती आहे. कैलाश म्हात्रे असतील, धर्मा म्हात्रे असतील, आलेल्या तमाम मान्यवरांना, प्रतिष्ठित नागरिक जे खुटारीचे सर्व या ठिकाणी आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं आता शक्य नाही. वेळेची देखील मर्यादा आहे कारण की सामना देखील एका बाजूला सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजी होते स्वतःच्या फॉल्टरमध्ये. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. फुलर लेनचा हा चेंडू पुढे सरसावत चेंडू खेळून काढला. तो वाईडिश लॉंगॉनला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि आहा म्हणता दुसरी धाव देखील पूर्ण. एक सिंगल पूर्ण झालं तर दुसऱ्या धावेसाठी जोखीम पत्कारलं होतं आणि ते जोखीम पत्कारत असताना मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 संघ पुढे सरकलाय. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना यश कंस्ट्रक्शन संघ. षटक कंप्लीट झालंय आणि 4 षटकांमध्ये धावा फक्त आणि फक्त 25 धावा, म्हणजेच की सर्वाधिक कमी धावसंख्या. या अगोदर जर आपण विचार केला तर ह्या खेळपट्टीवरती जवळजवळ एव्हरेज स्कोर आपल्याला 50 पाहायला मिळत होता. त्या खेळपट्टीवरती 4 षटकामध्ये फक्त 25 धावा बनवल्यात. मात्र इथनं येणाऱ्या षटक पाण्याची माग केली जाते. तर चला पाणी घेऊन जायचं आहे आमचे स्वयंसेवक. अंतिम षटकामध्ये जर आकाश 15 ते 20 धावा बनवल्या तर एक फायटिंग टोटल जरूर उभारू शकतो. किमान गोलंदाजांना बॅकअप म्हणून 35-40 धावा गरजेच्या आहेत. 5 षटकांचा सामना जरी असला तरी देखील जर आपण 40 धावसंख्या उभारली तर फाईट जरूर करू शकतो गोलंदाजीमध्ये हा संघ. तर अंतिम सामना असेल नील 11 बनाम रॉयल किंग ग्रुप. तर रॉयल किंग ग्रुप आणि नील 11 या दोन्ही संघाचे संघनायक आपण या ओव्हरच्या नंतर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. मोहन म्हात्रे यांच्याकडनं, मोहन शंकर म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचं देखील मनापासून आभार. तर चला स्पीडअप करायचं. यानंतर देखील एक सामना आहे. तो सामना असेल तो
नील 11 आणि रॉयल ग्रुप या दोन संघांमध्ये सामना असेल. एका बाजूला निलेश यांचा संघ आपण पाहू शकता आणि नील मयूर म्हात्रे आणि निलेश म्हात्रे एकाच संघामध्ये खेळणारे हे दोन चमकदार हिरे. मात्र आता दोघांना एकमेकांसमोर संघर्ष करावा लागेल. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम षटकासाठी गोलंदाज आकाशचा वापर. ज्या आकाशनं दुसरं षटक फेकलं होतं, तिसरं षटक फेकलं होतं, त्या आकाशवरती पुन्हा एकदा भरोसा टाकला प्रितेशनं. 4च धावा खर्च केल्या होत्या. फुल्लेंचा हा चेंडू बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनला मात्र सत्यवान यांचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कारण की इथनं जर चेंडूनं चकवा दिला असता तर कदाचित चेंडू सीमापार गेला असता. मात्र तसं घडत नाहीये. चेंडूला रोखण्यामध्ये यश लाभलंय सत्यवानला. 1 धाव या ठिकाणी मिळेल. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत आणि आता मात्र स्ट्रायकवरती आपल्याला आदर्श पाहायला मिळेल. ज्या आदर्शने तब्बल 3 चेंडू बीट झाल्यानंतर 2 धावा एकवटल्या होत्या आपल्या संघासाठी, त्या आदर्शला मात्र मोठे फटके दाखवावे लागतील या स्लॉगवर मध्ये. दरम्यान हा चेंडू निघून जाते सर लॉंग स्टॉपच्या दिशेनं. पंचांचा इशारा आहे तो व्हाईटचा 1+4 अशा 5 धावा. खूप महत्वपूर्ण ह्या 5 धावा, संघाला संजीवनी देणाऱ्या 5 धावा या ठिकाणी मात्र मिळतात ते यश कन्स्ट्रक्शनला. धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. जरी संघाचा विचार केला, निम्मा संघ जरी बाद झाला असला तरी देखील लढाऊ वृत्ती या ठिकाणी दाखवत असताना आदर्श आणि त्याच्या साथीला विवेक एक छोटी का होईना मात्र बहुमूल्य भागीदारी या दोघांमध्ये पाहायला मिळते. बॅटची काढा या ठिकाणी प्रयत्न केला होता. कदाचित आणखी थोडासा फाईन जर फटका असता तर चौकार जाऊ शकला असता. मात्र सरळ जातोय तो गलीच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाज बाद. आदर्शला मात्र माघारी परतावं लागतंय. थांबायचं आहे. नवीन फलंदाज सूरज म्हात्रे पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. सूरजनं आल्या मात्र दाखवून दिलं प्रेक्षक वर्गाला की मला जरी 8व्या क्रमांकावरती पाठवलं असलं तरी देखील माझ्यामध्ये दमखम आहे आणि येता क्षणी षटकार ठोकलाय. ज्या षटकाराची गरज होती यश कन्स्ट्रक्शन टीमला तो षटकार आलाय, तो मात्र सूरजच्या बॅटमधनं. षटकारानं धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. अजूनही षटकातील चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि एक फायटिंग टोटलच्या दिशेनं वाटचाल पाहायला मिळते ती यश कन्स्ट्रक्शन टीमची. बहुमूल्य षटकाराची नितांत गरज होती. मी म्हटलं होतं गोलंदाजांना पाठबळ द्यायचं असेल तर किमान 40 धावा गरजेची आहे आणि ते करत असताना मात्र एक महत्वपूर्ण षटकार आलाय. 8व्या क्रमांकावरती येऊन मात्र दमदार षटकार सूरजनं ठोकलाय. दरम्यान हा चेंडू फसवा चेंडू. कारण की गोलंदाजानं देखील ओळखलंय की हा फलंदाज जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि गतीमध्ये परिवर्तन, लेंथ देखील थोडीशी मागे खेचली आणि फलंदाजाला मात्र शांत केलंय. हे चांगलं क्रिकेट मी म्हणे आकाशच्या वतीनं. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन बेट केलाय. एक षटकार मात्र त्यानंतर गोलंदाजचं प्रत्युत्तर 2 चेंडू सलग बेट केलाय. हेच तर क्रिकेट आहे. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपल्याला तरवेस ठरताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा पहिले एंड करणं राईट अप ओव्हर द विकेट. पंचांना पार करून दरम्यान हा चेंडू फटका फसलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक खूप दूरवरनं आला होता. सेकंड अटेम्प्टला देखील प्रयत्न चांगला होता मात्र झेल ड्रॉप आणि त्या ठिकाणी मिळतात त्या 2 धावा. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय आणि या 2 धावा मात्र सांघिक कोट्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा आणि 40चं टार्गेट असेल. पंच निर्णय काय आहे? 2च धावा का 3? 3 धावा. तीन धावा या ठिकाणी ह्या ऍड केल्या जातील. एकंदरीत 40 धावा. रॉयल किंग 11 आणि
त्यांच्या अगेन्स्ट नील 11. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण यायचं आहे. तर चला नाणेफेकीसाठी रॉयल किंग आणि नील 11 दोन्ही संघ थोडीशी घाई करायची आहे. लवकर या, मयूर यायचं आहे आपण. तर एका बाजूला निलेश, तर धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली ती 40 आणि 41चं एक मापक असं आव्हान आहे. आव्हान जरी कमी असलं तर संध्याकाळचं सत्र आहे, वातावरणामध्ये थोडीशी नमी, थोडासा थंडावा जाणवतोय. ते पाहता फलंदाजी करणं इतकं सोपं नसेल. मात्र कशा रीतीने या सामन्यामध्ये आगेकूच होईल, कोणता संघ जिंकेल, इथनं बापू किंग संघ ह्या स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय नोंदवेल का त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होईल यश कंस्ट्रक्शन संघ, हे ऐकू या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा एक बुलंद आवाजाचे धनी असलेले आमचे साथी समालोचक, त्यांचा आवाज आज पूर्ण दिवसभर आपण ऐकतो, ते आकाश शेळके यांच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊया. तर नाणेफेकी होईल, गुरुनाथ पाटील यांच्या शुभाचे नाणेफेकी होईल. एका बाजूला मयूर म्हात्रेला आपण पाहतोय, तर त्याच्या समवेत असेल एक खुटारीचा स्टार निलेश म्हात्रे. आणि नाणेफेकी जिंकली आहे ती नील 11 या टीमने नाणेफेकी जिंकली. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीम्स साठी. तर बोलूया ह्या सामन्याच्या सेकंड सत्राच्या दिशेनं. ओव्हर टू आकाश. नील 11 संघ बघा, आपल्याला इथून इन्व्हाइट कॉल आहे की आपण एकत्रित जमायचं आहे. नील 11 संघ, आपण सर्वांना कळकळायची विनंती आहे की आपण इथे आपल्या संघनायकाशी संपर्क साधायचा, अलीकडच्या बाजूला आपण उपस्थित राहायचं आहे. नील 11 संघ, अंतिम कॉल आपल्यासाठी. अवघेची त्रैलोक्य आनंदाच्या आता, चरणी जगन्नाथा चित्त ढेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, नाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा, त्रैलोक्याची शोभा शोभत असे. खऱ्या अर्थानं त्रैलोक्याची शोभा काय असणार आहे, तर आज या मैदानामध्ये जी काही खुटारी प्रीमियर लीगची ही स्पर्धा आहे, ती स्पर्धा म्हणजे खुटारी गावासाठी त्रैलोक्याची शोभा आहे. आणि या शोभा आणि या शोभेमय खेळामध्ये आज आपण नाहून गेलोय. अतिशय सुरेख आजचा दिवस आजचा मात्र आपण पाहतोय खुटारी वासियांसाठी आणि आम्हा समालोचकांसाठी गेलेला आहे. युट्यूब वरून आपण पाहिलं, खऱ्या अर्थानं घरोघरी हा सामना पोहोचवण्याचा कार्यक्रम, म्हणजे लेडी महिला प्रेक्षक असतील, त्यानंतर घरी जे काही वृद्ध प्रेक्षक असतील, त्यांना सामना बघण्याकरिता हा आम्हा आयोजकांचा प्रयत्न होता. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हा सामना आपण पाडोय लाईव्ह दाखवला जातो, त्यांचा देखील आपण आभार मानू. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये वळण घेऊयात. सामन्याला सुरुवात. 41 धावांचं आव्हान आहे. 40 धावा आपण राऊंड फिगर मध्ये पाहिल्या. चला, सर्व खेळाडूंना विनंती, आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. बघा, आपण बाहेरच्या बाजूला उभं राहायचंय. मैदान आपल्याला उभं राहण्यासाठी तेव्हाच या मैदानामध्ये उभं राहण्याची आपल्याला संधी मिळेल जेव्हा आपला सामना असेल. अन्यथा नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही तुम्हाला अनालाइज करू, याची आपण दखल घ्यायची आहे. गोलंदाजीसाठी नौका खेळाडू विशाल. विशालच्या गोलंदाजीवरती चढवलेला हा प्रतिहल्ला, अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक, चेंडू गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी खणखणीत चौकार. सूर्यकांत म्हात्रे या आमच्या अतिथीगणांना विनंती, आपण इथे यायचं आहे. चांगला फटका इथे पहा. हा चेंडू अडवला जाईल का? अडवला जात नाहीये. पुन्हा एकदा सलगदा दुसऱ्यांदा लगावलेला हा मोठा फटका, पुन्हा एकदा चौकार.
अतिशय सुरेख फटके मैदानाच्या आतमध्ये सलगतात. 2 चेंडूवरती सलग 2 चौकार लगावलेले आहेत. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. 9 धावा, माफ करा, एक आपण धावा अतिरिक्तची आज सिंगल आपण एक पाहिले आणि विशाल या गोलंदाजावरती आपण 9 धावा पाहिलेल्या आहेत. पहा इथे या चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्नामध्ये सफलता त्यांना प्राप्त होत्या आणि इथे एक धाव आपण पाहिलेले आहे. बा जे छोटे चिमुरडे आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण बाहेर जायचंय. छोटे चिमुरडे आपण बाहेर जायचंय. यानंतर एक सामना बॅलन्स असणार आहे. 41 धावांचा आव्हान आहे. टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करणारा हा संघ आता इथे फलंदाजीसाठी आलाय आणि त्यांच्या माध्यमातून आपण इथे खेळ पाहतोय. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी यांच्या वतीनं आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. प्रायोजक करते आहेत फॉर्च्यून इव्हेंट, राजेंद्र दादा म्हात्रे यांची संपूर्ण टीम आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट लाईव्ह पाहतोय. चांगला फटका पॅडल स्वीप केला, तिथे अडवण्याचा प्रयत्न. पहा इथे काय घडेल, तुम्ही मी घडलेली होती, मात्र चांगल्यारीत्या पोहोचलाय तिथे खेळाडू आणि या चेंडूवरती आपण पाहतोय इथे सिंगल आली असताना पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा, षटकाचा खेळ संपतोय. पहिला षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या आहे धावफलकावरती लागल्या आहेत त्या म्हणजेच टोटल 11 धावा. बिनगडीबाद फलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजी करणाऱ्या बापू किंग या संघाच्या माध्यमातून बापू किंग संघाच्या या धावा आपण पाहिला. एकूण धावा धावफलकावरती 11. मॅच अजून संपलेली नाहीये कारण की मॅच मध्ये अजून रोमांच आहे. हा मॅच अजून रंगेल यात काही मात्र शंका नाहीये कारण की एखादं षटक जर कमी धावांचं आलं तर पुन्हा एकदा आपल्याला मात्र इथे ही मॅच तशीच पाहायला मिळेल यात काही मात्र शंका नाही. पहा कसा खोलवर टिचून मारा केला जातोय. खांडून खेळणं गरजेचं होतं चेंडूला, मात्र कुठल्याही प्रकारे मोठा फटका येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली, मात्र एक धाव तिथे चोरलेली आहे खेळाडूंना आणि एक धाव आपण पाहतोय इथे ही लेग बाईट आली असताना संघाच्या खात्यामध्ये ऍड केली असताना धावफलकाला आकार येतोय. नन्ही चिटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कभी न करता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, आखिरकार उसकी मेहनत बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागणार आहेत मॅच मध्ये. प्रयत्न केला तरच मात्र आपला निभाव या स्पर्धेमध्ये लागेल यात काही मात्र शंका नाहीये. पहा एकूण धावा धावफलकावरती 14 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. बॅटिंग टीमने बापू किंग 11 खुटारी. ऑपोनंट टीम आहे यश कंस्ट्रक्शन भाईंचा संघ, अर्थातच राजकुमार भाई खऱ्या अर्थानं रायगड ठाण्यामध्ये ज्यांचा दरारा राहिला त्यांचा हा संघ. मात्र क्रिकेट खेळामध्ये कसा त्याचा दरारा दाखवतायत या स्पर्धेमध्ये हे पाहणं महत्वाचं आहे. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न, मात्र चेंडू जातोय सीमेच्या पलीकडे. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. सह्याद्रीचा शिवगर्जतो शिवशंभू राजा, दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मराठी बाणा महाराष्ट्राची अस्मिता जपणं आपलं परम कर्तव्य आहे आणि त्यासाठी डीजे मास्टर मात्र कुठल्याही प्रकारे संधी सोडत नाहीये. इथे एक धाव मिळेल, एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल, आकार येईल धावफलकाला. एकूण धावा 21 पाहायला मिळतील. आतापर्यंतची ही धावसंख्या आहे. आतापर्यंतचा हा 2 फलंदाजांचा कार्यकाल राहिला. त्यामध्ये प्रितेश आणि आकाश हे 2 सलामी फलंदाज चांगलाच वसपा काढतायत. फुलर लेनचा चेंडू हवेमध्ये, कदाचित नो चेंडूचा इथे इशारा आपण येईल असं पाहतोय आणि आला इशारा. या दरम्यान जीवनदान मिळतंय. इथे आपल्याला पाहायला मिळेल फ्री हिट. थर्ड अंपायरला रिफर केला निर्णय, तर नक्कीच नो चेंडू असेल की नसेल. थर्ड अंपायरला रिफर केला इथे हा निर्णय आणि 75% हा नो चेंडू असावा याचा कदाचित आपण पाहतोय. आणि नो चेंडू थर्ड अंपायर इथे हा निर्णय देतात. हा चेंडू नो असणार आहे. फ्री हिटची संधी इथे उपलब्ध होईल. संघाची धावसंख्या, एकूण धावा आहे त्या म्हणजेच गुणतालिकेवरती 24 धावा. आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती रंगविल्या आहेत त्या म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या बापू किंग 11 या संघानं 24 धावा, 24 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. बॅटिंग टीम नेम बापू किंग 11 टीम. ओहो, ग्रेट नॉक, ग्रेट स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू लँड होईल. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र चेंडू सीमेच्या पलीकडे एका टप्प्यानं मर्यादा ओलांडतोय, सरळ जातोय फाईन क्षेत्रामध्ये. हा फाईन चौकार.
नक्की ज्या प्रकारची चमक माझ्या शिवबा राजानं खऱ्या अर्थानं दाखवली होती आपल्या युद्धभूमीवरती, तशीच काहीच ही चमक आहे या फलंदाजच्या बॅटमधून आपण पाहतोय. तो मात्र आग ओकतोय आणि चांगल्या धावा कमावतोय. लवकरात लवकर हा सामना संपवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. यावेळचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का वाक्याच्या बाहेर जाईल. भूमीला दान होतो. एका टप्प्यानं कलेक्शन होणार की दुसऱ्या टप्प्यावरती थांबावं लागणार, दुसऱ्या टप्प्यावरती अवलंबून राहावं लागलंय. आणि दरम्यान दोन फलंदाज चांगली रनिंग बेटिंग विकेट टाकतायत. इथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. त्या दोघांनीही चोरलेल्या आहेत 2 धावांची मॅरेथॉन स्पर्धा. आपण म्हणतो की 1 धाव आरोग्यासाठी, तर इथे 2 धावा त्यांनी चोरल्या जिंकण्यासाठी. या 2 धावा आल्या असताना संघाची धावसंख्या वाढतीये. एकूण धावा धावफलकावरती राऊंड फिगर मध्ये 30 रन्स 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 धावा धावफलकावर आतापर्यंतची धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू होतं. आदर्श हा गोलंदाज आणि त्या गोलंदाजाचा वापर होता आणि त्याच्या गोलंदाजीत इथं पृथक्करण आपण पाहिलं तर थोडासा मार त्याला मात्र बसलाय. पहा, हा चेंडू झेल घेण्याची संधी इथे उपलब्ध झाली होती आणि दरम्यान इथे आपल्याला या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळेल. सिंगलला संघ पुढे, संघाची धावसंख्या वाढते. 31 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पहा, डायरेक्ट हिट झालं तर काम बनेल आणि आता मात्र करीबी मामला असेल की काय. बाल बचावलाय, पुरता वाचलाय, मोठं जीवनदान मिळतंय. खऱ्या अर्थानं विकेट मिळाली असती तर काहीतरी एक मोठा मोमेंटो या मॅचला मिळाला असता आणि तो मोमेंटम मात्र मिळत नाहीये कारण की फलंदाज सेफरित्या खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार खेळाची वर्णी, दर्जेदार खेळाची महालुती आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये जेला प्रतिमी फट, जेलबादच्या स्वरूपात हा मोठा धक्का बापू किंग संघाला. फलंदाज बाद. फलंदाज इथे आपण पाहतोय बाद होतोय. आपला घरंदाज अंदाज बांधत असताना या घरेलू मैदानाच्या वरती घरेलू नुसके आजमावत फलंदाजी आपण त्याची पाहिली. मात्र इथे चांगली फलंदाजी मी तर म्हणेन त्याच्या माध्यमातून. आकाश बाद झालाय. 8 चेंडूमध्ये 19 धावांचं वैयक्तिक योगदान आपल्या संघासाठी दिलं. पार्टनरशिपचा विचार केला आतापर्यंतची 32 धावा ची पार्टनरशिप आपण या खेळाडूंच्या माध्यमातून पाहिली. पहा, आपण मैदानाच्या आतमध्ये गार्ड लावायचा नाही अन्यथा आपल्याला पॅनलाइज केले जाईल याची आपण दखल घ्यायची आहे. चांगला चेंडू इथे फेकला होता, वेगवान चेंडू फेकला होता, मात्र वेगाला आवरता आला नाहीये आणि इथून मात्र आपण पाहिलं फलंदाज मोठा फटका घेत नाहीये. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. गणेश आपलं वैयक्तिक अकाउंट या एका धावेनं ओपन करतोय. संघाची धावसंख्येला आकार येतोय. आता 33 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 धावांचा आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये बापू किंग 11 संघ उतरलाय. यश कंस्ट्रक्शन हा संघ मात्र त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करतोय, अथक परिश्रम करतोय, मात्र प्रयत्नांना दाद मिळत नाहीये कारण की समोरील संघाची वरचढ भूमिका आहे या मॅच मध्ये. ओहो, याच गोलंदाजीची फेकी होणं गरजेचं होतं. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 2 षटकांचा खेळ इथे आपण पाहिला होता. तर 3रं षटक इथे विशाल या गोलंदाज पाहतोय आणि 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा 1 बॉल रिमेनिंग अँड डिलिव्हर अतिशय सुरेखरित्या केलं. वेगानं चेंडूला ट्रॅव्हल केलं. वेग होता चेंडूमध्ये, वेग आणि फक्त वेग. असा वेग की भन्नाट वेग, असा वेग की गोलीचा वेग. सरळ भरत्या वेगानं चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आलाय. षटक देखील संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे त्या म्हणजेच 33 धावा आणि 33 धावा जमा करत असताना 1 गडी गमावलाय बापू किंग 11 संघानं. डीजे नेक्स्ट बॉल. बॉलर आपण बघतो. नेक्स्ट बॉलर देखील इथे तैनात केलेला आहे. मात्र या फटक्याला थांबवेल कोण? अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक गॅप मधून सरळ फेकून दिलाय. फ्लॅट हिटेड सिक्सर. गॉन 6. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. अतिशय सुरेखरित्या चेंडूला खेळलं आणि या चेंडूवरती षटकार मात्र प्राप्त केलेला आहे फलंदाजानं. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. एकूण धावा धावफलकावरती 39. फक्त 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. चांगला फटका. या चेंडूवरती 2 धावा घेण्याचा धाडस असेल कारण की इथून हा सामना लवकरात लवकर संपला तर नेक्स्ट मॅच आपल्याला 5 षटकांची पाहायला मिळेल कदाचित आणि इथून
जर इथून थोडा आपण टाइमपास झाला तर मात्र तिथे थोडासा त्रास आपल्याला लास्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटचा एक सामना इथून यानंतर खेळवला जाईल आणि वेळ मिळाला तर आमच्या छोट्या चिमुरड्यांचा सामना देखील आपण खेळवणार आहोत. हवेमध्ये चेंडू आपण पाहतोय इथे आणि हा सामना इथे जिंकला जातोय बापू किंग 11 संघाच्या माध्यमातून. गोल्डन मोमेंट ऑफ द मॅच हा सामना जिंकलाय बापू किंग 11 खुटारी संघानं. वेल प्लेड, अभिनंदन संघाचं. हरलेल्या संघाला नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा, जिंकलेल्या संघाला इथून या पूर्ण टुर्नामेंट साठी शुभेच्छा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप. मॅन ऑफ द मॅच